अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार सर्वांना, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक हे फक्त एकच गुरुतत्व आहे आणि ह्याच गुरुतत्वाला आपण श्री गुरुदेव दत्त असे म्हणतो। आणि हेच गुरुतत्व म्हणजेच पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला अखंड वाहून न्यायचे असेल तर त्यासाठी नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे। नित्य नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिक जवळ पोहोचतो। आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्सवाचा जो दिवस ज्याची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनोत्सव, जो येत्या 20 मार्च 2026 रोजी येत आहे। तर त्यासाठी नामस्मरणाची, लिखित नामजपाची सर्वात प्रभावी सेवा आपण सर्वांनी नक्की करावी। लिखित नामजप कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आणि त्याबरोबरच नामस्मरण कसे करावे, नामस्मरणाचे फायदे काय आहे, ह्या व्हिडिओची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर नक्की तुम्ही जाऊन चेक करा। बघा, कलियुगातील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे नामस्मरण आहे। स्वामी महाराजांनी नेहमी त्यांच्या भक्तांना अखंड नामस्मरण करत राहण्याचे उपदेश केला आहे। या उपदेशाची नेहमी स्वामी त्यांच्या भक्तांना आठवण करून देतात। आजच्या व्हिडिओमध्ये कोणती माहिती नाही, तर ह्याबद्दलचीच स्वामींनी जो त्यांच्या भक्तांना उपदेश दिला आहे त्याबद्दलची स्वामींची एक लीला आपण आज ऐकणार आहोत। एकदा एक संन्यासी हिमालयाच्या पायथ्याशी साधनेसाठी बसले होते। त्यांना श्री दत्त महाराजांचे दर्शन व्हावे यासाठी ते खूप साधना करत होते। कोणत्याही त्रास, वारा, ऊन, पाऊस, थंडी कशाचीही चिंता न करता त्यांनी आपली साधना सुरू केली। त्या साधनेमध्ये बराच काळ लोटला, वर्षे लोटली, तरी एवढा त्रास सहन करून सुद्धा त्यांना काहीच अनुभूती येत नव्हती। एवढी साधना करून सुद्धा शरीर थकले असले तरी त्यांच्या मनामध्ये जी दत्त दर्शनाची ओढ आणि व्याकुळता होती ती आणखीनच वाढत होती। आणि तेव्हाच त्यांना एक दृष्टांत झाला। हिमालयावर एक आंब्याचे झाड आहे, तिथे एक गुहा आहे, तिथे जा, तुला दत्त महाराजांचे दर्शन होईल, असा त्यांना दृष्टांत झाला। तर हा दृष्टांत बघून संन्याशाला खूप आनंद होतो। मग ते स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या गुहेमध्ये जातात। तर गुहेच्या आतमध्ये साक्षात ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी बसली असते। पण ते संन्याशी आता आत आल्यानंतर त्यांना स्वामी महाराजांच्या ऐवजी दत्त महाराजांची मूर्ती दिसू लागते। दत्त महाराजांचे तेजस्वी रूप बघून त्यांच्या डोळ्यांची पारणे फिटतात आणि त्यांना खूप आनंद होतो आणि त्याच क्षणी ते समाधी अवस्थेत जातात। नंतर त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर स्वामींच्या चरणी लोटांगण घालतात आणि आनंदाने स्वामींची स्तुती करू लागतात। आणि ते बोलतात, आज मला साक्षात श्री गुरूंचे दर्शन झाले, आज माझ्या जन्माचे सार्थक झाले। आता एकच प्रार्थना आहे की स्वामी, मला तुम्ही तुमच्या चरणाशी घ्या आणि माझ्याकडून जन्मोजन्मी तुमची सेवा घडू द्या। तेव्हा स्वामींनी त्या संन्यासांना हात धरून उठवले आणि म्हणाले, जा आता आमची नामस्मरण रूपी सेवा करा। त्यानंतर ते संन्याशी त्यांच्या स्थानी परतले आणि त्यांनी स्वामींची अखंड नामस्मरण रूपी सेवा सुरू केली आणि आजीवन उर्वरित त्यांचे जे आयुष्य होते ते स्वामींच्या सेवेमध्ये आणि स्वामींच्या भजनामध्ये त्यांनी घालवले। स्वामींनी त्या संन्यासी भक्ताला उपदेश केला होता की तुझे जीवन तू अखंड नामस्मरणामध्ये घालव। तोच स्वामींची आज्ञा, तीच जी स्वामींची आज्ञा होती ती आपल्याला सुद्धा पाळायची आहे। आपल्याला स्वामी नामी बँकेमध्ये अनन्य भक्तीचे खाते उघडायचे आहे आणि या खात्यामध्ये श्री स्वामी समर्थ या नामस्मरण रूपी ठेवी जमा करायची आहे। ही स्वामी नामस्मरण रूपी ठेवी कधीही बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढत राहील, कारण ह्या बँकेचे चालक, मालक साक्षात ब्रह्मांड नायक आहेत। आपण सर्व खूप भाग्यवान आहोत, खूप पुण्यवान आहोत की आपण सर्वजण साक्षात परब्रह्मांच्या सेवेमध्ये आपण आहोत। आपले नक्कीच पूर्वजन्मीचे काही पुण्य असावे, पूर्वजन्मीची काही साधना असावी, म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळालेले आहे। त्यामुळे जर तुमच्याकडून इतर कोणतीही सेवा करणे शक्य नसेल तरी कमीत कमी नामस्मरणाची सेवा कधीही सोडू नका। सगळ्यांनी नामस्मरणाची सेवा करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा सांगा,
व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण ओरली तुम्ही नक्की सगळ्यांना सांगा. ज्यांना गरज आहे त्यांना सांगा, त्यांना स्वामींच्या चरणापाशी आणा. स्वामी त्यांचं सगळं छान करतील आणि सगळ्यांचंच स्वामी सगळं छान करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही एक लीला होती स्वामींची, ज्याच्यामधून आपल्याला खूप काही बोध मिळतो. त्यामुळे नामस्मरणाची सेवा आपल्याला सोडायची नाही आहे आणि स्वामींच्या आज्ञेचे आपल्याला पालन करायचे आहे नेहमी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.